लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज। नमस्कार, आप देख रहे हैं लाइव महाराष्ट्र डिजिटल न्यूज और मैं हूं आपकी योगिता पाटिल। आज की बड़ी खबर पर नजर डालिए। परभणी में नागरिकों ने ठान लिया है कि अगर उनकी मांगें नहीं मानी गईं तो वे मतदान का बहिष्कार करेंगे। परभणी के प्रभाग नंबर 4 और 5 में उठी बगावत की आवाज नागरिकों ने प्रभाग रचना को बताया राजनीतिक षड्यंत्र। जी हां, परभणी महानगर पालिका समेत जिला परिषद, नगर परिषद और पंचायत समिति चुनावों का बिगुल बज चुका है। लेकिन इसी बीच परभणी शहर में नई प्रभाग रचना को लेकर विवाद गहराता जा रहा है। नागरिकों ने आरोप लगाया है कि प्रभाग नंबर 4 और 5 की सीमाएं एक विशेष राजनीतिक फायदे के लिए तोड़ी गई हैं। लोगों का कहना है कि ये रचना 2017 के जीआर सरकारी निर्णय के अनुसार नहीं की गई है, बल्कि राजनीतिक दबाव में बदलाव किया गया है। नागरिकों ने जिला अधिकारी से मुलाकात कर निवेदन पत्र भी सौंपा है, जिसमें साफ कहा गया है कि अगर हमारे प्रभाग को 2017 की स्थिति में वापस नहीं लाया गया तो हम मतदान का बहिष्कार करेंगे। नागरिकों का कहना है, हमारा वोट हमारी ताकत है, लेकिन जब अन्याय हो तो खामोश नहीं रहेंगे। अब देखना ये होगा कि प्रशासन इस विरोध को कितनी गंभीरता से लेता है। क्या बदलेगी प्रभाग रचना या फिर परभणी में होगा लोकशाही के सबसे बड़े हथियार मतदान का बहिष्कार। की हे जे काही गोष्टी आहेत की ह्या गोपनीय माहिती हे नाही का सर्वसामान्य नाही का कुठं हे होऊ नये, म्हणजे प्रभाग रचनेच्याबद्दल अशी अफवा किंवा काही लोकांमध्ये चर्चा चाललेली आहे, तर हे कायद्याचं नाही का उल्लंघन आहे, लोकशाहीचा गळा नाही का घोटण्याचं नाही का काम चाललेलं आहे। तर आम्हाला एवढंच निवेदन हे म्हणायचं आहे की जे काही आहे ते लोकशाही मार्गाने हे व्हावं आणि प्रभाग क्रमांक 4 2017 प्रमाणे जो अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षित आहे तो त्याच पद्धतीने असावा अशी आमच्या सर्व नागरिकांची नाही का इच्छा आहे। अन्यथा सगळ्यांच्या मार्फत, सर्व नागरिकांच्या मार्फत या मतदानावरती आमचा सामूहिक बहिष्कार राहणार आहे, याची नोंद घ्यावी एवढंच आम्हाला नाही का विनंती करायची। प्रभाग क्रमांक 4 आणि 5 मधून आम्ही सर्व नागरिक या ठिकाणी कलेक्टर साहेबाला निवेदन देण्यासाठी आलेले आहोत। परभणी महानगरपालिका होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये की प्रभाग क्रमांक 4 आणि 5 मधील जो राखीव गट आहे हा फोडून तो प्रभाग दुसऱ्याला जोडून याच्यातले मतदार यादी दुसऱ्याला जोडण्याचा हा जो खेळ खंडोबा चाललेला आहे, यासाठी आमच्या सगळ्या वार्डमधील लोकांचा या गोष्टीला विरोध आहे। असं न होता जो पूर्वीप्रमाणे आहे 2017ला ज्याप्रमाणे होता त्याचप्रमाणे असावा, यासाठी आम्ही सगळे नागरिक या ठिकाणी कलेक्टर साहेबांना सांगण्यात येईल की 2017च्या शासनाच्या जीआर नुसारच जो प्रभाग आहे तोच राहू द्यावा। बाकीच्या महानगरपालिकेमध्ये कुठेही चेंजेस झालेले नाहीत, फक्त आपल्या इथंच आणि काही वार्डमध्ये जाणून बुजून चेंजेस होत आहे, तो होऊ नये यासाठी आमच्या सगळ्या दोन्ही प्रभागातील लोकांची इच्छा आहे आणि आम्ही त्याच्यासाठी कलेक्टर साहेबाला याच्यासाठी आक्षेप मागवले होते। त्यासाठी पेपरला सुद्धा बातम्या आल्या होत्या, त्या अनुषंगाने आम्ही सगळेजणांनी त्या पेपरच्या बातम्या वाचल्या आणि आमचा आक्षेप नोंदवण्यासाठी आम्ही सगळे नागरिक या ठिकाणी उपस्थित झाले। जिल्हाधिकाऱ्यांनी आयुक्ताला निवेदन पाठवून याच्यात ताबडतोब जो फेरबदल होणार आहे हे आमच्या कानावर आलेलं आहे, हे त्वरित रद्द करावं आणि 2017 नुसार ज्याप्रमाणे प्रभाग रचना होती तशीच राहू द्यावी ही आमची सगळी। जर असं झालं नाही तर काय आपण करणार? असं जर नाही झालं तर आम्ही सगळे या वार्डामधील मतदानावर बहिष्कार टाकू आणि निषेध व्यक्त करू की असं होता कामा नये। भारतीय संविधानाच्या नुसार जे अनुसूचित जातीसाठी सुटलेला आहे तो तसाच राहू द्यावा हीच आमची इच्छा आहे। आणि जी रहिवासी आहे, हा पहिलाच वेळेस असा पेपरला येत आहे की बदल होत आहे, वार्ड फोडल्या जात आहे, पहिलेच वर्ष होत आहे या गोष्टी आणि हे व्हायला नाही पाहिजे। एसटी आणि एससी वर्गावर अन्याय झाला नाही पाहिजे कुठल्याही प्रकारे। तुमची काय इच्छा आहे? नम्र विनंती आहे। हे मान्य नाहीये तुम्हाला? हे मान्य नाही। बरं।